पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरामध्ये सुरक्षा यंत्रणा ही अलर्ट झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर उद्या देशभरामध्ये मॉकड्रिल घेण्यात येणार आहे। यामध्ये राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 16 ठिकाणी ही मॉकड्रिल होणार आहे। यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचाही देखील समावेश आहे। सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी जिल्हा हा अतिशय महत्त्वाचा आहे। एकंदरीत पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 16 लँडिंग पॉईंट्स आहेत आणि या 16 लँडिंग पॉईंट्समध्ये मिरकवडा बंदर आणि अल्ट्राटेक जेटी या ठिकाणी देखील ही मॉकड्रिल होणार आहे। रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यामध्ये कोस्टगार्डच्या बोटिंगकडून तसेच कस्टमच्या बोटिंगकडून गस्त जी आहे ती जे सुरू असल्याचे चित्र सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर पोलीस यंत्रणाचे सुरक्षा यंत्रणा देखील वाढ करण्यात आलेली आहे। कारण एकंदरीत पाहिलं तर कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि हा सागरी सुरक्षाच्या दृष्टिकोनातून समुद्र किनारा हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि कोकणच्या दृष्टिकोनातून ही मॉकड्रिल देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते। एकंदरीत पाहिलं तर याच ठिकाणी उद्या मॉकड्रिल होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी रत्नागिरीच्या सुरक्षा यंत्रणेसंदर्भात महत्त्वाची बैठक देखील घेणार आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर या सागरी सुरक्षाच्या दृष्टिकोनातून ही मॉकड्रिल अत्यंत महत्त्वाची आहे। पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, या मॉकड्रिलसाठी पूर्ण सज्ज झालेल्या तयारी जवळपास यांची आता पूर्ण होत आलेली आहे आणि उद्या या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मॉकड्रिल होणार आहे।